जसा दोरीवरी सर्प दिसत परिठाई पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणी भजावा राम तोमीच्या आत्मा आप्त काम तरी न मन करुणा करावे म्या. अनिर्वचनीय पदार्थाच्या उत्पत्ती कशी होते हे सांगण्यापूर्वी पदार्थ ज्ञानाची रीती सांगितली आणि नंतर अनिर्वचनीय पदार्थ उत्पत्तीचा प्रकार सांगतात. तर रज्जूवर सर्पाचा भ्रम कसा होतो हे सांगण्यासाठी त्यांनी सांगितलं की अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाच्या द्वारा त्या रज्जू देशापर्यंत जाते, परंतु पूर्ण प्रकाशाचं साह्य नसल्यामुळं त्या ठिकाणी इदम किंचित इथं काहीतरी पडलेलं आहे असं त्याचं सामान्य ज्ञान होतं, परंतु हा रज्जूच आहे असं त्याचं विशेष स्वरूपाचं ज्ञान होत नाही. म्हणजे रज्जूचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असं इथपर्यंत सांगितलं. बरोबर ना? आता असे पहा की अंतःकरण वाचू ना. आता असे पहा, इथं पहा सांगितलं ना, आता असे ऐका असे नाही सांगितलं. म्हणजे हे जे चाललंय हे आपल्याला डोळ्यासमोर दिसलं पाहिजे की कसं रज्जूवर सर्पाचा भ्रम कसा होतो हे आपल्याला दिसलं पाहिजे समोर. जसं हे सांगतात तसंच आहे का असं कळलं पाहिजे, आहे की नाही? आणि कळून आपल्याला हे पटलं पाहिजे, कळलं पाहिजे आणि पटलं पाहिजे, तरच त्याला पहा, तरच ते पाहिलं, आहे की नाही? हा घट आहे असं दुसऱ्याने सांगितलं तर ते फक्त ऐकणं झालं. नंतर हा घट आपण काय झाला पाहिला आणि नंतर हा घटच आहे असं आपल्याला कळलं, आहे की नाही? कळलं पाहिजे आणि पटलं पाहिजे, तर ते काय झालं पाहणं झालं. म्हणजे पाहणं याचा अर्थ ज्ञान करून घेणं, आहे की नाही? आता असे पहा की अंतःकरण वृत्ती रज्जूजवळ गेली आहे. तिचे काम रज्जूवरील अज्ञानाचे आवरण नाश करण्याचे आहे. वृत्तीचं काम काय आहे? अंतःकरण वृत्ती रज्जू देशापर्यंत गेली की रज्जूवर असणारी दोन आवरण आहे, त्यापैकी अंधकाराच्या आवरणाचा नाश करण्याचं काम कोणाचं आहे? अंतःकरण वृत्तीचं आहे की नाही? प्रकाशाचं काम आहे ते. अंतःकरण वृत्ती काय करते? अज्ञानाचं आवरण दूर करते आणि अंधकाराचं आवरण दूर करण्याचं काम कोणाचं आहे? प्रकाशाचं आहे. आणि त्या अंतःकरण वृत्तीला प्रकाशाचं साह्य नसेल तरी सुद्धा तिला त्या रज्जूचं ज्ञान जसं आहे तसं होऊ शकतं. नेत्रेंद्रिय आणि अंतःकरण वृत्ती असेल तर तिला दोरीचं ज्ञान होईल की नाही? नाही होणार. कधी नाही होणार? प्रकाश असलं तर होईल ना. प्रकाश असलं तर होईल, प्रकाशाचं साह्य नसलं तर होणार नाही. मग रज्जूवरील अज्ञानाच्या आवरण नाश करण्याचे काम अंतःकरण वृत्ती रज्जूजवळ गेली म्हणजे तिचं आहे, परंतु योग्य प्रकाशाची तिला सहाय्यता नाही, म्हणून रज्जूवरील आवरणाचा नाश केला जात नाही. मग अंतःकरण वृत्ती रज्जूवरील असणाऱ्या अज्ञानाच्या आवरणाचा प्रकाशाचं साह्य नसेल तर त्या आवरण नाशाचं कार्य अंतःकरण वृत्ती करू शकत नाही. त्यामुळे रज्जूच्या विशेष स्वरूपाचे अज्ञान कायम आहे. म्हणून जरी तिला रज्जूच्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान झालं, परंतु विशेष स्वरूपाचं अज्ञान हे तिच्याजवळ कायम आहे. वास्तविक पाहिले तर अज्ञान जड रज्जूचे आश्रित म्हणता येणार नाही, कारण वेदांत मतात सर्व व्यावहारिक पदार्थास ब्रह्मचैतन्य अधिष्ठान आहे आणि त्या ब्रह्मचैतन्याच्या आश्रित त्रिगुणात्मक अज्ञान आहे. आता सांगितलं सर्व व्यावहारिक पदार्थांना अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य सर्व व्यावहारिक पदार्थांना अधिष्ठान आहे. आणि दुसरी गोष्ट की जड जे असतं ते जडाला कधी अधिष्ठान होत नाही. मग त्या ब्रह्मचैतन्याच्या आश्रयाने हे अज्ञान राहतं, परंतु त्या अज्ञानाचं स्वरूप काय आहे? तर अज्ञान त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणात्मक म्हणजे सत्व, रज आणि तम या त्रिगुणात्मक अज्ञान आहे. मग अज्ञानात त्या चैतन्याश्रित अज्ञानासच माया, प्रकृती, अविद्या वगैरे नावे आहेत. ब्रह्मचैतन्याच्या आश्रयाने कोण राहतं? अज्ञान, बरोबर ना? आणि त्या अज्ञानालाच अविद्या, प्रकृती, माया अशी नाव आहे. सर्व पदार्थांना चैतन्य अधिष्ठान आहे असे म्हटले म्हणजे रज्जूसही चैतन्याचे अधिष्ठान आहेत. म्हणजे आपण जर म्हणलं सर्व जेवढे पदार्थ आहेत सगळ्या पदार्थांचं अधिष्ठान एकच ब्रह्मचैतन्य आहे. मग आता रज्जूचं देखील अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य. मग आपण आतापर्यंत आपण काय शब्द प्रयोग केला? सर्पाचं अधिष्ठान कोण मानलं?
रज्जू. रज्जू कसा आहे? जड. मग जड जडाला कधी अधिष्ठान होत नाही. मग खरं जर पाहिलं तर त्या ठिकाणी अधिष्ठान कोण आहे? चैतन्यच आहे. मग अगोदर का म्हणत होते रज्जू अधिष्ठान आहे? हा, समजून देण्यासाठी. आपल्याला दिसतं रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो. मग काय, खोटा पदार्थ ज्याच्यावर भासतो त्याला काय म्हणतात? अधिष्ठान. खोटा सर्प कोणावर भासला? रज्जूवर. म्हणून आम्ही त्याला काय म्हटलं? रज्जूला अधिष्ठान. परंतु खरं जर पाहिलं तर रज्जू अधिष्ठान आहे का? रज्जू पै चैतन्यच आहे. पण अगोदरच जर तुम्हाला रज्जू पै चैतन्यावर रज्जू अध्यस्त आहे असं म्हटलं तर कळेल का? नाही. पण रज्जूवर सर्प अध्यस्त आहे म्हटलं तर कळतं. म्हणून आम्ही तुमच्या बुद्धीवर हा अधिष्ठान आणि अध्यस्त काय प्रकार आहे हे समजून यावं म्हणून रज्जूला तात्पुरतं त्या ठिकाणी अधिष्ठान असं म्हटलं. आमचं तात्पर्य रज्जू अधिष्ठान आहे सांगण्यात नाही. रज्जूला रज्जू सुद्धा काय आहे? ब्रह्मचैतन्यावर आश्रित आहे की नाही? म्हणजे ते त्याच्यावर काय कल्पित आहे. कारण पुढे जाऊन तुम्ही असं म्हणाल की जड जडाला अधिष्ठान होत नाही आणि मग रज्जू कशी काय अधिष्ठान झाली? आहे की नाही? आम्हाला तसं सांगायचंच नव्हतं. आम्हाला म्हणायचं होतं का रज्जू पै चैतन्य हेच काय आहे? अधिष्ठान आहे. सर्व पदार्थांना चैतन्य अधिष्ठान आहे असे म्हटले म्हणजे रज्जूसही चैतन्याचे अधिष्ठान आहेत. ज्या पदार्थाच्या ठिकाणचे फक्त चैतन्याचेच ज्ञान करून द्यायचे असते त्या पदार्थास उपाधी मानून मग घटोपही चैतन्य, पटोपही चैतन्य असे समजुती करता म्हणण्याची शास्त्रकारांची पद्धती आहे. आपल्याला काय, कोणत्याही पदार्थाच्या ठिकाणी ज्ञान कशाचं करून द्यायचंय? चैतन्याचं. पण चैतन्याचं ज्ञान करून द्यायचं तर केवळ चैतन्य जे आहे ते शब्दाने सांगता येत नाही. शब्द असे शून्य जरी दावावे झाले तरी बिंदुले पाहिजे एक केले. शून्य म्हणजे काहीच पदार्थ नाही. पण काहीच पदार्थ नाही म्हणजे अभावरूप पदार्थ आहे. शून्य रूप असद्रूप पदार्थ आहे. वंद्यापुत्रासारखा, आकाश पुष्पासारखा, शशशृंगासारखा असत पदार्थ आहे म्हणजे शून्य आहे. पण शून्य जर तुम्हाला दाखवायचं झालं तर काय बिंदुले पाहिजे एक केले तर तुम्हाला काहीतरी एक गोल वर्तुळ करून दाखवलं की हे शून्य असा अर्थबोध होतो की नाही? नाही तर शून्याला काय किंमत आहे? शून्य नावाचा काय पदार्थ आहे? परंतु आपल्याला करायची पद्धत आहे की नाही? शून्य काढलं की आपल्याला कळतं. तसं या ठिकाणी अद्वैत सांगावे बोले. जसं अद्वैत वस्तू जर बोले म्हणजे शब्दांनी सांगायची म्हटलं तर अद्वैत शब्दांनी सांगता येत नाही. आणि शब्दांनी सांगायचं झालं तर अद्वैत सांगावे बोले तरी द्वैत घेते. तर काय करावं लागतं? द्वैताची कल्पना करावी लागते. म्हणजे थोडक्यात काय, उपाधीची कल्पना करावी लागते. उपाधीची कल्पना केल्याशिवाय अद्वैताचं बोलता येत नाही. आहे की नाही? ओठ शब्द जरी एकच असला तर ओठ दोन आहे की नाही? बरोबर आहे की नाही? नाद जरी एकच असला तर टिपऱ्या दोन आहे की नाही? दोन टिपऱ्याशिवाय एक नादाचं तुम्हाला सांगता येईल का? दोन ओठाशिवाय एक शब्द सांगता येणार नाही असं अमृतानुभवामध्ये माऊली म्हणतात. त्या दो दांडी एक श्रुती. दो ओठी एकी गोष्टी. शब्द एकच आहे पण दोन ओठ आहेत. दो दांडी एक श्रुती. दोन्ही दिवी दीप्ती एकेची देवी. म्हणजे प्रकाशाने दिवे दोन पण प्रकाश काय आहे? एक. दो दिवी पण दीप्ती एकच देवी पण प्रकाश एकच आहे. तसं अद्वैत सांगावे बोले तरी द्वैत घेपे. अद्वैत सांगायचं असेल तर द्वैताचा स्वीकार केल्या वाचून अद्वैत सांगता येत नाही. किंबहुना जर रामकृष्ण परमहंस म्हणतात सारखं द्वैत 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 म्हणत गेलं तर त्याच्यातून काय होतं? द्वैत 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 म्हणता म्हणता अद्वैत होतं. आहे की नाही? म्हणजे द्वैतातून अद्वैताचं काय होतं? ज्ञान. आणि जर कोणी सारखं अद्वैत अद्वैत म्हणायला लागलं तर काय येतं? वेगाने म्हटलं तर अद्वैताचं द्वैत, अद्वैत 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 द्वैत द्वैत असं येतं. म्हणजे द्वैत आणि अद्वैत ही दोन्ही काय आहे? एक रूपच आहेत. द्वैताला अद्वैतावातून स्वतंत्र सत्ता नाही. आणि जो पदार्थ आपल्या अधिष्ठानाहून स्वतंत्र सत्तावान नसतो तो पदार्थ तद्रूप म्हणजे अधिष्ठान रूपच असतो. सर्पाला रज्जू वाचून स्वतंत्र सत्ता नाही म्हणून अधिष्ठान ज्ञान झालं असताना रज्जूचं सर्प हा काय होतो? अधिष्ठान रज्जुरूप होतो. आहे की नाही? का रज्जुरूपच असतो? रज्जुरूपच असतो. पण जर आपल्याला भ्रम झाला असला तर तो निवृत्त होतो. त्या अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानानंतर काय असते? अधिष्ठान रूप असते. मग आता
पद्धत कशी शास्त्रकारांची ते सांगतात. पदार्थाच्या ठिकाणचे फक्त चैतन्याचेच ज्ञान करून द्यायचे असते. म्हणजे आपल्याला ज्या पदार्थाच्या ठिकाणी कोणताही पदार्थ म्हणलं की तो पदार्थ कशावर आश्रित असतो? चैतन्यावर. त्या पदार्थाचं अधिष्ठान कोण असतं? ब्रह्म चैतन्य. मग त्या पदार्थाच्या ठिकाणी असणाऱ्या चैतन्याचं जर आपल्याला ज्ञान करून द्यायचं झालं तर त्या पदार्थाचंच उपाधी मानून मग त्या पदार्थाला काय करायचं? आपल्याला ज्ञान करून काय द्यायचे? त्या पदार्थ उपहित चैतन्याचं ज्ञान करायचं. म्हणजे चैतन्यामध्ये तो पदार्थ काय झालेला आहे? उपाधी झालेला आहे. आणि आपल्याला ज्ञान करून कशाचं द्यायचे? चैतन्याचं. मग त्यावेळेला उपाधी मानावं लागेल की नाही? मग त्या पदार्थाच्या ठिकाणी काय करायची? उपाधीची कल्पना करायची. उपाधी कशाला म्हणतात? उपाधी म्हणजे जी स्वतः वेगळी राहते आणि त्या पदार्थाचं ज्ञान करून देते. का त्या पदार्थामध्ये मिसळते? नाही. म्हणजे स्वतः वेगळी राहते आणि दुसऱ्याचे ज्ञान करून देते, तिला उपाधी असं म्हणतात. आपल्याला आता ज्ञान कोणाचं करून घ्यायचंय? चैतन्याचं. मग त्या चैतन्यामध्ये काय करावं लागेल? उपाधीची कल्पना करावी लागेल. म्हणजे तो पदार्थ काय आहे? उपाधी रूपाने त्याची कल्पना करावी लागेल. मग ती उपाधी काय करील? स्वतः वेगळी राहील आणि त्या चैतन्याचं ज्ञान करून देईल. पदार्थाच्या ठिकाणचे फक्त चैतन्याचेच ज्ञान करून द्यायचे असते. त्या पदार्थास उपाधी मानून मग त्या पदार्थाला उपाधी मानायचं आणि मग काय म्हणायचं? घट उपाधी मानलं की घटोपहित चैतन्य, पटाला उपाधी मानलं की पटोपहित चैतन्य, असे समजुती करता म्हणण्याची शास्त्रकारांची पद्धत आहे. आपल्याला फक्त समजून देण्यासाठी शास्त्रकारांनी घटोपहित चैतन्य, पटोपहित चैतन्य अशी त्या चैतन्याला घट, पट इत्यादी उपाधी लावून आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. परंतु तत्वतः त्यांना कशाचं ज्ञान करून द्यायचे? केवळ चैतन्याचं. पण केवळ चैतन्याचं ज्ञान उपाधीचा अंगीकार केल्या वाचून करून देता येत नाही. म्हणून शास्त्रकारांनी ही पद्धती स्वीकारलेली आहे. घटोपहित चैतन्य, पटोपहित चैतन्य. त्याप्रमाणे अज्ञानाचे आवरण वास्तविक रज्जूच्या ठिकाणी नाही. जर पाहिलं तर अज्ञानाचं आवरण आहे आपण म्हणतो, आहे की नाही? आणि अंतःकरण वृत्ती काय करते? त्या अज्ञानाच्या आवरणाचा भंग करते. परंतु ते अज्ञान खरं रज्जूच्या ठिकाणी आहे का? नाही. कारण का? रज्जूच्या ठिकाणी अज्ञान आहे असं मानलं तर काय हरकत आहे? रज्जू आहे जड आणि अज्ञानही आहे जड आणि जड जडाला आश्रय होत नाही. म्हणून रज्जूच्या ठिकाणी अज्ञान मानता येणार नाही. मानलं तर कोणाच्या ठिकाणी मानावं लागेल? चैतन्याच्या ठिकाणी. कोणत्या चैतन्याच्या ठिकाणी? रज्जू ज्याला उपाधी झालेली आहे अशा रज्जूपहित चैतन्याच्या ठिकाणी त्या अज्ञानाचं आवरण मानलं पाहिजे. लक्षात येते ना? म्हणून आपल्या रज्जूच्या ठिकाणी अज्ञान म्हणायचं का रज्जूपहित चैतन्याच्या ठिकाणी? कारण काय आहे? रज्जूच्या ठिकाणी म्हटलं तर काय अडचण येईल? जड जडाला अधिष्ठान होत नाही आणि सगळ्या पदार्थांचं अधिष्ठान कोण आहे? चैतन्य. आणि मग काय म्हणावं लागेल? चैतन्यामध्ये जिथं रज्जू ही काय झालेली? उपाधी. आणि ज्याच्यामध्ये रज्जू उपाधी झाली असं चैतन्यच त्या अज्ञानाचं काय आहे? बरोबर ना? रज्जू ज्याला उपाधी झाली असं चैतन्य हेच त्या अज्ञानाचं काय आहे? अधिष्ठान आहे. चैतन्यच अज्ञानाचं अधिष्ठान आहे. पण कोणतं चैतन्य? रज्जूपहित चैतन्य. रज्जूपहित. त्याप्रमाणे अज्ञानाचे आवरण वास्तविक रज्जूच्या ठिकाणी नाही, ते रज्जूपहित चैतन्याच्या ठिकाणीच आहे. परंतु रज्जू आणि चैतन्य एकाच देशात आहे म्हणून रज्जू आश्रित अज्ञान असा व्यवहार केला. मग ते म्हणतात, मग तुम्ही का म्हणले अगोदर, का बोलले का रज्जूच्या आश्रयाने अज्ञान? कारण रज्जू ज्या देशात आहे त्याच देशात काय आहे? चैतन्य आहे. परंतु रज्जू आणि चैतन्य एकाच देश. जिथं रज्जू आहे तिथंच काय आहे? पुन्हा चैतन्य. दोन्ही एक देशात असल्यामुळं आम्ही सामान्यपणे रज्जूवर सर्प अध्यस्त आहे किंवा रज्जू हा सर्पाचा रज्जू हे सर्पाचं अधिष्ठान आहे किंवा आश्रय आहे असं आम्ही म्हटलं. पण म्हणताना आम्हाला खरं सांगायचं काय? रज्जूपहित चैतन्यच त्या अज्ञानाचं अधिष्ठान किंवा आश्रय आहे असं म्हणायचं. परंतु रज्जू आणि चैतन्य एकाच देशात आहेत म्हणून रज्जू आश्रित अज्ञान असा व्यवहार केला. असो. आता बघा, मंदांधकारामुळे त्या रज्जूपहित चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा वृत्तीने नाश होत नाही. मग आता रज्जूपहित चैतन्याच्या आश्रित कोण आहे? रज्जूपहित चैतन्याच्या आश्रयित अज्ञान आहे आणि त्या अज्ञानाच्या आवरणाचा भंग करण्याचं सामर्थ्य कोणाच्या ठिकाणी आहे? अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी.
मग आपल्याला त्या रज्जूपही चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अज्ञानाच्या आवरणाचा भंग वृत्तीनं होतो का? प्रकाश असला तर होतो आणि प्रकाश नसला तर होत नाही, म्हणजे मंदांधकारात होत नाही. मग वृत्तीच्या ठिकाणी अज्ञान आवरणाचं भंग करण्याला प्रतिबंध कोणाचा झाला? प्रकाशाचा प्रतिबंध झाला का मंद अंधकाराचा प्रतिबंध झाला? मंद अंधकारा मंद अंधकारामुळं वृत्ती काय करू शकली नाही? त्या अज्ञानाच्या आवरणाचा भंग करू शकली नाही. कोणत्या अज्ञानाचा? रज्जूपहित चैतन्याच्या आश्रित अज्ञानाच्या आवरणाचा भंग वृत्ती मंद अंधकारामुळे करू शकली नाही. प्रतिबंधक कोण झाला इथं? प्रतिबंधक म्हणजे आपल्याला ज्ञान उत्पन्न होऊ न देण्याला किंवा अज्ञानाचं आवरण दूर न करण्याला प्रतिबंधक कोण झाला? मंद अंधकार का प्रखर प्रकाश? मंद अंधकार. मग त्या अज्ञानाच्या ठिकाणी क्षोभ होऊन म्हणजे विकार उत्पन्न होऊन ते अज्ञान सर्परूपाने परिणाम पावते. थोडक्यात काय? अंतःकरण वृत्ती त्या रज्जू देशापर्यंत गेली, बरोबर आहे, रज्जू देशापर्यंत गेली, पण मंद अंधकारामुळे त्या वृत्तीला अज्ञान आवरणाचा भंग करता आला नाही. म्हणजे पर्यायाने काय झालं की ते अज्ञान रूपी आवरण त्याच ठिकाणी तसंच राहिलं. कुठं? रज्जूपहित चैतन्याच्या आश्रित ते अज्ञान राहिलं, आहे की नाही? त्याचा आवरणाचा भंग होऊ शकला नाही. कोणाच्या द्वारा? वृत्तीच्या द्वारा, बरोबर ना? आणि ते अज्ञान राहिलं कोणाच्या आश्रयाने? चैतन्याच्या आश्रयाने. वृत्तीचं काम होतं पुष्कळ काय? अज्ञान आवरणाचा भंग करणं, पण तिथं जाऊनही ती करू शकली नाही. म्हणजे अज्ञान आवरण तसंच राहिलं. पुढं काय झालं तर त्या अज्ञानाच्या ठिकाणी क्षोभ होऊन म्हणजे विकार होऊन, जसं दुधाचा दही हा काय आहे? विकार. इथं अज्ञानाचा क्षोभ होऊन, क्षोभ म्हणजे क्षुब्ध झालं, क्षुब्ध झालं म्हणजे काय झालं? विकार झाला. जसं बीज आहे की नाही? बीजाचं काय होतं? वृक्षामध्ये परिवर्तन होताना ते बीज फुटतं की नाही आणि त्याच्यामधून अंकुर उत्पन्न होतो. तसंच त्या अज्ञानाचा काय झाला? विकार झाला. इथं अज्ञानाचा क्षोभ झाला. शास्त्रीय भाषेत बऱ्याच आपल्या वेदांत साहित्यामध्ये अज्ञानाचा क्षोभ असा शब्द प्रयोग केलेला आहे. पण क्षोभ होतो म्हणजे काय होतं? त्याचा विकार होतो आणि त्या विकारा म्हणजे त्याचं काय होतं? अन्य रूपाने परिणाम पावतो. मग ते अज्ञान जे आहे ते मूल असणार जे अज्ञान, त्या अज्ञानाचा क्षोभ होतो म्हणजे अज्ञानाचा परिणाम होतो. आणि अज्ञानाच्या ठिकाणी क्षोभ होऊन म्हणजे विकार उत्पन्न होऊन ते अज्ञान सर्परूपाने परिणाम पावते. अज्ञानाचा परिणाम काय होतो? मग सर्प. आपल्याला जर रज्जूपही चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या, ठीक चालले ना महाराज? झोप नाही नाहीत. रज्जूपही चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अज्ञानाच्या आवरणाचा भंग जर वृत्तीनं केला असता तर आपल्याला काय कळलं असतं? हा रज्जू आहे असं कळलं असतं. आणि आता तर रज्जू असं कळलं नाही, कारण ते अज्ञान आवरण तसंच राहिलं. पुढे त्या अज्ञान आवरणाचा क्षोभ झाला. क्षोभ झाला म्हणजे त्याचा विकार झाला आणि त्या अज्ञान आवरणाचा परिणाम म्हणून काय झाला? विकार रूप परिणाम म्हणून सर्प झाला. आता तो अज्ञान कार्य सर्प व्यावहारिक सत म्हणावा तर रज्जू ज्ञानाने त्याचा बाध होतो, म्हणून सत म्हणता येत नाही. आता तुम्ही म्हणता अज्ञानाचा परिणाम सर्प झाला. सर्प झाला म्हणजे हा सर्प कसा आहे? सत्य आहे असं तुम्हाला म्हणता येईल का? अज्ञानाचा परिणाम काय झाला? जो सर्परूप परिणाम झाला तो सर्प काय आहे? सत आहे, सत्य आहे, त्रिकाला बाधित आहे असं म्हणता येईल का? नाही. का म्हणता येणार नाही? कारण रज्जूचं ज्ञान झालं का सर्प काय होतो? नाहीसा होतो. याचा अर्थ त्याला सत म्हणता येईल का? ऐक नाही. प्रतीती तर सर्पाची आली, परंतु तरी त्याला सत्य म्हणण्याची सोय नाही. कारण जेव्हा तुम्हाला अधिष्ठान रज्जूचं ज्ञान होतं तेव्हा सर्प मावळतो, म्हणून त्या सर्पाला सत म्हणता येत नाही. बरं, आता मग तुम्ही त्याला असत म्हणा. आणि जर वंध्यापुत्राप्रमाणे असत म्हणावा तर प्रत्यक्ष प्रतीत होतो, म्हणून असतही म्हणता येत नाही. आता तुम्ही त्या सर्पाला काय म्हणा? सत्तर काय म्हणण्याची सोय नाही. मग असत असं म्हणा. कसा? वंध्यापुत्राप्रमाणे. म्हणजे वंध्यापुत्र जसा सस्याचं शिंग ज्याप्रमाणे, आकाशाचं पुष्प ज्याप्रमाणे कोणालाही दिसत नाही, तो पदार्थ नाही म्हणून दिसत नाही, तसा हा इथं ज्या अर्थी अधिष्ठानानंतर बाधित होतो त्या अर्थी हा पदार्थ सत नाही. जगामध्ये दोनच पदार्थ, एक सत आणि एक असत. सत नाही त्याला काय म्हणावं? असत. मग आता तुम्हाला
हा रज्जूवर भासलेला सर्प त्याला असत म्हणायला काय हरकत आहे? तर ते म्हणतात असतही म्हणता येत नाही, कारण असत पदार्थ वंद्यापुत्र आहे, त्याची कोणालाच प्रतीती येत नाही, आणि तर रज्जूवर भासलेल्या सर्पाची आम्हाला साक्षात प्रतीती येते, म्हणून त्याला असत म्हणण्याची देखील सोय नाही. जर वंध्यापुत्राप्रमाणे असत म्हणावा तर प्रत्यक्ष प्रतीत होतो, म्हणून असतही म्हणता येत नाही. याकरता त्या सर्पास स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय म्हणणे भाग आहे, दुसरा मार्गच नाही. आता मग त्याला सत म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही. मग ते म्हणे सत आणि असत असं म्हणा. सतही आहे, सतही आहे कारण प्रतीती येते, आणि असतही आहे कारण अधिष्ठान ज्ञानानंतर त्याचा आपलं काय बरोबर आहे का? हा, कारण अधिष्ठान ज्ञानानंतर त्याचा बाध होतो, म्हणून त्याला काय म्हणावं? सदसत. एक सत पदार्थ, एक असत पदार्थ आणि सदसत असं म्हणायला काय हरकत आहे? तसंही म्हणता येत नाही, कारण सत आणि असत हे दोन्ही काय आहे? परस्पर विरोधी धर्म आहेत, आणि परस्पर विरोधी धर्म एकाच कालात एकाच अधिकरणामध्ये किंवा एकाच पदार्थाच्या ठिकाणी राहत नाही. पदार्थ सत असेल तर असत असणार नाही, आणि असत असेल तर सत असणार नाही, म्हणून त्या सर्पाला सदसत असंही म्हणता येणार नाही. मग आहे तरी काय प्रकार? तर तो सदसद विलक्षण अनिर्वचनीय असा वेगळाच पदार्थ आहे असं मानलं पाहिजे, आहे की नाही? केवळ त्याला प्रतीती मात्र सत्ता आहे, दिसतो तेवढंच त्याचं काय आहे? अस्तित्व. अधिष्ठान ज्ञान झाल्यावर राहत नाही. आधी होता का तो सर्प? नाही. अधिष्ठान ज्ञानाचं झाल्यावर आहे का? नाही. मग जो पदार्थ आदौ अंते च यन्नास्ति वर्तमानेपि तंतथा, जो अगोदर नाही आणि नंतर नाही, तो दिसत असला तेव्हाही नाही, असं त्याचं काहीतरी वेगळंच स्वरूप आहे. तसंच स्वरूप आहे का त्रिकाला बाधित पदार्थाचं? नाही. तसंच स्वरूप आहे का असत पदार्थाचं? त्याचंही तसं नाही. सच्चही नाही, असतही नाही, आणि सदसत्तर म्हणताच येत नाही, कारण एकच पदार्थ दोन विरोधी पदार्थ एका वेळी एकाच अधिकरणामध्ये राहू शकत नाही. सर्प एकाच वेळेला सत पण आहे आणि असत पण आहे असंही म्हणण्याची सोय नाही. म्हणून काय म्हणणं आवश्यक आहे? सद असद विलक्षण. या सच्ची लक्षणाने भिन्न, असच्च्याही लक्षणाने भिन्न, विलक्षण, आहे की नाही? असा कोणीतरी अनिर्वचनीय पदार्थ मानला पाहिजे. कोणतो? सर्पाला काय म्हणावं लागेल मग? अनिर्वचनीय. बरं, याच्याविषयी शिवाय दुसरा मार्ग आहे का काही? दुसरा मार्गच नाही. नान्य हा पंथा विद्यते आहे ना, तिसरा कोणताही मार्ग नाही. याचप्रमाणे शिंपीच्या ठिकाणी रूपे किंवा स्थानूच्या ठिकाणी पुरुष हे अनिर्वचनीय उत्पन्न होतात. तसंच म्हणतात. आता मग हे कसं उत्पन्न झालं? रज्जूच्या ठिकाणी सर्प कसा अनिर्वचनीय उत्पन्न झाला, तसा स्थानूच्या ठिकाणी पुरुष कसा आहे? अनिर्वचनीय. आणि शुक्तीच्या ठिकाणी रजत अनिर्वचनीय उत्पन्न होतात. आता इथं काय सांगायचं त्यांना? अनिर्वचनीय पदार्थोत्पत्तीचा प्रकार. मग अनिर्वचनीय पदार्थ उत्पन्न कसा होतो? अनिर्वचनीय पदार्थ उत्पन्न कसा होतो? तर आज सकाळी शंकरानंदीमध्ये गेलं तर ह्या जगताला कारण कोण आहे? जगताला कारण ब्रह्म आहे का? त्या सर्पाला कारण खरा रज्जू आहे का? जर रज्जूला जर विचारलं का हो तुमच्यावर सर्प भासला, तर रज्जूला माहिती आहे का? आणि त्याला जर विचारलं तुमचं सामान्य स्वरूपाचं अज्ञान आणि आपलं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान, आणि आमची वृत्ती तुमच्यापर्यंत रज्जू देशापर्यंत गेली, परंतु त्याला काय झालं? रज्जू देशापर्यंत जाऊन त्या अज्ञानाच्या आवरणाचा भंग करता आला नाही. कारण काय? बरोबर आहे ना रज्जू महाराज? असं त्याला विचारलं, आहे की नाही? तर अज्ञानाच्या आवरणाचा भंग झाला नाही. का झाला नाही? तर तुमच्यावर काय आहे? त्या मंद अंधकारामुळं त्या आवरणाचा भंग होऊ शकला नाही, आणि मग ते विशेष स्वरूपाचं जे अज्ञान होतं तसंच तुमच्या ठिकाणी राहिलं. तो काय म्हणतो? तो म्हणतो हेही मला माहीत नाही. आणि मग काय झालं? त्या अज्ञान आवरणात्मक अज्ञानाचा काय झाला? क्षोभ. क्षोभ म्हणजे विकारच ना, असं त्याला विचारलं. तो काय म्हणतो? मला हे माहीत नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून काय झाला? हा सर्प. अहो, या सर्पाला सत म्हणता येत नाही, याला असत म्हणता येत नाही, सदसत म्हणता येत नाही. मग हा काय आहे? अनिर्वचनीय असा हा सर्पाच्या उत्पत्तीचा प्रकार तुमच्या ठिकाणी मानावा लागतो. असं सगळं सांगितल्यावर तो म्हणतो यू आर राईट, आहे की नाही? अगदी बरोबर स्पष्टीकरण केलं, असंच तो म्हणतो की नाही? तो काहीच म्हणत नाही. मग हा भ्रम झाला कोणा? तो काय म्हणतो? हा सर्प कुठं? तो म्हणतो मला माहित नाही. अहो, मग याला कारण कोण आहे? तो म्हणतो
काय त्वदीय भ्रमः एव कारणम, असं तो म्हणतो. अज्ञानोत्पन्न त्वदीय भ्रमः एव कारणम. हे अज्ञान कुठं राहिलं? तुझ्या बुद्धीच्या ठिकाणी, आहे की नाही? आणि त्या अज्ञानाचा काय झाला? क्षोभ झाला, आणि त्याचा विकार झाला, आणि त्याच्यापासून सर्प झाला. मग सर्प कुठे? तुझ्या बुद्धीत आहे का माझ्या ठिकाणी? तसं ब्रह्माच्या ठिकाणी जगत आहे का आपल्याला भ्रम झालेल्या बुद्धीच्या ठिकाणी जगत भासतंय? हा, जगत भासतंय. बरं, भाषेनं का जाईना? ते सत ठरतंय काय? असत ठरतंय का? का सदसद विलक्षण ठरतंय? सदसद विलक्षण अनिर्वचनीय ठरतं. आणि अनिर्वचनीय पदार्थाचा अर्थ काय आहे? मिथ्या, आहे की नाही? मिथ्या शब्दाचा अर्थ काय आहे? प्रतिती मात्र सत्तावान. फक्त दिसतंय तेवढंच, फक्त त्याला काही सत म्हणता येत नाही आणि असत म्हणता येत नाही. सदसद विलक्षण अनिर्वचनीय, आहे की नाही? जर खऱ्या आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं पाहिलं तर ही चर्चा आत्मेच्या ठिकाणी चाललेली आहे का ज्याला भ्रम झालाय त्याच्या ठिकाणी चाललेली आहे? मग ह्या चर्चेच्या नंतर आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल का आत्मस्वरूप विषयक असणारा भ्रम निवृत्त होईल? का भ्रम निवृत्त होणं हेच आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे? आत्मस्वरूपाचं वेगळं ज्ञान करून घ्यायचंय का भ्रम निवृत्त करायचा? भ्रम निवृत्त. म्हणून मारुती बाबा म्हणत असतात की त्या माणसाने तत्वज्ञानाचं श्रवण केल्यानंतर, वेदांताचं श्रवण केल्यानंतर त्याला काय विचारायचं? तुला आत्मबोध झाला का? असं नाही विचारायचं. काय त्याला विचारायचं? तुझा भ्रम गेला का, आहे की नाही? आणि जर तो भ्रम गेला असं म्हटला तर काय करायचं? त्याला वंदन करायचं, आहे की नाही? त्याला साष्टांग दंडवत करायचा. आणि जर तो म्हटला की माझा भ्रम गेला नाही तर काय करायचं? त्याला दोनदा नमस्कार करायचा. श्रवण करून देखील तुला अनिर्वचनीयता अजून कळली नाही, तुला कोपरापासून दंडवत, आहे की नाही? नमस्कार, असं म्हणायचं. तर ते सांगतात की या ठिकाणी कोणताही पदार्थ, म्हणजे हे जे चाललेली चर्चा आहे ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चालली का आपल्या बुद्धीच्या स्तरावर चालली? आपल्या बुद्धीच्या. बरं, हिची गरज आहे का? आहे. काय गरज आहे? भ्रम झाला म्हणून भ्रमनिवृत्तीसाठी गरज आहे. ज्याला भ्रम झाला नाही त्याला याची काही गरज नाही, तो कशाला ऐकतो, आहे की नाही? याकरिता त्या सर्पास स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय म्हणणे भाग आहे, दुसरा मार्गच नाही. याचप्रमाणे शिंपीच्या ठिकाणी रूपे किंवा स्थानूच्या ठिकाणी पुरुष हे अनिर्वचनीय उत्पन्न होतात. अशी अनिर्वचनीय ख्यातीमध्ये पदार्थोत्पत्तीची रीती मानतात. अनिर्वचनीय ख्यातीमध्ये पदार्थ कसा उत्पन्न होतो? तर तो सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान, आणि त्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाचा क्षोभ किंवा विकार, आणि त्या अज्ञानापासून ह्या अनिर्वचनीय पदार्थाची उत्पत्ती होते. स्थाणुपुरुष घ्या, शुक्तिरजत घ्या, किंवा रज्जू सर्प घ्या, किंवा ब्रह्मावर जगत घ्या. ब्रह्मा स्वरूपाच्या ठिकाणी जगताची सुद्धा कशी उत्पत्ती आहे? अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय उत्पत्ती मानल्यानंतर दोन, जगत नावाचा पदार्थ एक सत्य ठरतो आणि ब्रह्म एक सत्य ठरतं का एकच पदार्थ सत्य ठरतो? एकच पदार्थ सत्य ठरतो. अनिर्वचनीय पदार्थ मिथ्या असतो, तो पदार्थाला सत्य म्हणता येत नाही. आता ही अनिर्वचनीय पदार्थाच्या उत्पत्तीचा प्रकार कळला ना. अजून त्याच्यामध्ये बारकावे येतील. आता आपल्याला असं वाटलं, आपल्याला एकदम चांगलं कळलं, आहे की नाही असं वाटतं, पण अजून कळलेलं नाही. याच्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण येणार आहे. आता आपल्याला काय कळलं? फक्त पदार्थाचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान, विशेष स्वरूपाचं अज्ञान, आणि त्या अज्ञानाचा परिणाम म्हणून हे काय आहे? अनिर्वचनीय जगत. परिणाम कशाला म्हणतात? उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप. म्हणजे उपादानाचा समान स्वभाव. उपादान कोण आहे? ह्या जगतात, ह्या अनिर्वचनीय सर्पाचं उपादान कारण कोण आहे? अज्ञान, आहे की नाही? रज्जूच्या विशेष स्वरूपाचं अज्ञान हेच उपादान कारण आहे ना. अहो, पुन्हा तुम्ही सावध आहे ना. हा जो सर्प आहे तो कोणाचा परिणाम झाला? म्हणजे त्याचं कारण कोण आहे? अज्ञान. आणि त्या अज्ञानाचं स्वरूप काय आहे? त्या अज्ञानामध्ये काही घटक असतात का काय? अहो, आता झालं ना, त्रिगुणात्मक अज्ञान असतं. अज्ञान काय असतं? गेलं ना आता, शंकरानंदीमध्ये गेलं. हा, त्रिवीर गुणमयीर भावईर रेभी सर्व मिदम जगत. तर हे मध्ये काय आहे? बरोबर ना? हा, मग काय तुमची चूक नाही. तर अज्ञान कसं असतं? त्रिगुणात्मक असतं. तीन गुण कोणते? काम, क्रोध आणि लोभ, आहे की नाही? तर सत्व, रज आणि
तम हे 3 गुण आहे. म्हणजे कारणाचे गुण कशात येतात? कार्यात येतात. कारणाचे जे गुण असतील तेच कशात येतात? कार्यात. परंतु कारणाचं जे स्वरूप असतं ते मात्र कार्याचं स्वरूप नसतं. कारणाचे गुण कार्यामध्ये येतात. कारण का? चांगलं लक्षात घ्या. आपली व्याख्यापाठ कधी आपली व्याख्यापाठ असते, परीक्षेत 50 पैकी 50 मार्क मिळतात, पण कळलेली मात्र नसते, आहे की नाही? तसं कशावरून? तर आपण परिणाम कशाला म्हणतो? तर उपादान कारणाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप. आता तुम्ही सांगा, सर्पाचं उपादान कारण कोण आहे? अज्ञान, आहे की नाही? मग त्याचं समान स्वभाव, त्याच्यामध्ये काय 3 गुण आहेत. आणि आता जे कार्य झालं त्याच्यापासून जो सर्प झाला, तर तो सर्पामध्ये काय असले पाहिजे? 3 गुण असले पाहिजे. म्हणजे समान स्वभावान, आहे की नाही? किंवा त्याच्या ठिकाणी रज्जू जसा लांबट आहे तसा सर्प देखील काय आहे? लांबट आहे, असं दिसतं की नाही? तर त्या ठिकाणी त्याच्या समान स्वभाववान म्हणजे जे कारणाचे गुण त्रिगुण आहेत तेच कार्यामध्ये येतात. कारण गुणाः कार्यगुणान आरभन्ते. कारणाचेच गुण काय करतात? कार्याच्या गुणांमध्ये गुणांचा आरंभ करतात. किंवा कारण गुणाः कार्यगुणे संक्रामंती. कारणाचेच गुण कार्यामध्ये संक्रमित होतात. बरोबर आहे ना? मग अज्ञानामध्ये किती गुण आहेत? 3 गुण. आणि अज्ञान कार्य असणारं जे जगत किंवा इथं अज्ञान कार्य असणारा जो सर्प, त्या सर्पामध्ये काय आहेत? 3 गुण आहेत. परंतु जे गुण आपलं त्याचा काय आहे? रूप जे आहे ते वेगळं आहे. अज्ञान कसं आहे? अव्यक्त आहे. अज्ञान दिसलं का तुम्हाला? नाही. सर्प दिसला म्हणून अज्ञान मानलं. म्हणजे अज्ञान काय आहे? अनुमेय, म्हणजे अनुमानाने मानलं. अज्ञान कसं आहे? अव्यक्त आहे. का व्यक्त दर्शित आहे तुम्हाला? आणि सर्प कसा आहे? व्यक्त आहे. मग जे अज्ञानाचं रूप आणि अज्ञान कार्याचं रूप यांच्यामध्ये भेद आहे की नाही? अन्यथा रूप त्यांचं कसं आहे? अन्यथा. जसं यथा जसं ते अज्ञानाचं आहे तसं याचं रूप आहे का? नाही. परंतु त्या परिणाम होताना जे अज्ञानाचे त्रिगुण गुण तेच याच्या कार्यात पण आहेत की नाही? आहेत. म्हणून आपण काय म्हणतो? उपादान कोण आहे? अज्ञान. उपादानाच्या समान स्वभावान. स्वभाव सगळ्यांचा काय आहे? कार्याचा आणि कारणाचा समान आहे, पण रूप मात्र काय आहे? अन्यथा आहे. त्याला काय म्हणतात? परिणाम. मग हा सर्प काय आहे? त्या अज्ञानाचा परिणाम. असं आपल्या लक्षात आलं की नाही? रज्जूवर भासणारा सर्प हा त्या रज्जूच्या विशेष स्वरूपाचा असणारं अज्ञान, त्या अज्ञानाचा परिणाम हा सर्प आहे. असं आपल्या लक्षात आलं ना? आतापर्यंत आपल्याला वाटतं की सगळी प्रक्रियाच आपल्याला उलगडली. अजून उलगडली नाही. शंका केल्यावर आपल्याला वाटतं की इथं तर आडलं, आहे की नाही? हे तर आपल्या मनात आलं नव्हतं. परंतु हा जो शिष्य आहे तो जरी शंका आपल्याला आली नाही अजून, कारण आपण आपली बुद्धी तितकी सूक्ष्म केली नाही आणि इतकी आपल्याला त्याची गरज वाटत नाही. आपण जर चिंतन करायला लागलो तर शंका येतील ना? चिंतन केलं नाही तर शंका येत नाहीत अधिक. मग आता त्यात पुढं सध्या एवढंच सांगितलं त्यांनी, अनिर्वचनीय पदार्थाच्या उत्पत्तीचा प्रकार असं सांगितलं. ते काय आहे? अनिर्वचनीय पदार्थ कसा आहे उत्पन्न होतो? तर अधिष्ठानाच्या अज्ञानाचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी तो अनिर्वचनीय पदार्थ उत्पन्न होतो. एवढं झालं ना? हे सगळं लक्षात आलं ना? हा, 3 गुण आहेत ना? सत्व, रज आणि तम हे 3ही गुण त्या ठिकाणी आहेत. आता जेव्हा आपल्या त्याच्यात काय आहे, सगळं जर पाहिलं तर या ठिकाणी जे रज्जू आहे आणि सर्प आहे याच्यामध्ये त्रिगुण कसं? जर सर्प असला तर सर्पामध्ये सत्वगुण आहे की नाही? सर्पाला ज्ञान आहे की नाही? ज्ञान काय? सत्वात संजय ते ज्ञान. सर्पाला ज्ञान होईल का नाही? याच्या ठिकाणी ज्ञान आहे की नाही? नंतर तो हालचाल करताना दिसतो, म्हणजे त्या ठिकाणी क्रिया आहे की नाही? आणि तो पदार्थ कोणाचं तरी कार्य आहे. म्हणजे जो आपला सर्प जो पदार्थ आहे तो तो काय आहे? तमोरूप आहे. तमोरूप आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी असणारे जे घटक आहे, काय पदार्थ, सर्प नावाचा जो पदार्थ आहे तर त्या पदार्थ हा तमोरूप आहे. त्याचं खरं असं तत्व आहे, जेवढे जेवढे पदार्थ आहे ते तमोगुणात्मक आहे, जेवढं जेवढं ज्ञान आहे ते सत्वगुणाचं आहे, आणि जेवढ्या जेवढ्या क्रिया आहेत त्या रजोगुणाच्या. मग सर्पाच्या ठिकाणी आहे की नाही? रज्जूच्या ठिकाणी क्रिया आहे की नाही? रज्जू तुम्हाला हलवली तर क्रिया आहेच की नाही? बरोबर आहे की नाही? तुम्हाला ज्या अर्थी रज्जूचं ज्ञान होतं, आता तुम्ही म्हणा रज्जूला कुठे ज्ञान होतं? हा, पण ना रज्जूला ज्ञान होत नाही, पण त्याचं मूळ अधिष्ठान कोण आहे? रज्जू ही चैतन्यच आहे ना.
चेतनाला धरल्याशिवाय त्याच्यामध्ये क्रिया पण होत नाही आणि त्याचं ज्ञान पण होत नाही. आणि तो पदार्थ जो आहे तो पदार्थ तमोगुणा वाचून उत्पन्न होत नाही. म्हणजे कोणताही पदार्थ घेतला सृष्टीतला तर त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, क्रिया आहे. आता त्याला जरी ज्ञान होत नसेल तर तुम्हाला अंतःकरण वृत्तीला ज्ञान होतं की नाही? अंतःकरण वृत्तीपैकी चैतन्य आणि रज्जूपैकी चैतन्य काय आहे? पुन्हा एकच आहे. ज्ञान होताना दोन्ही पदार्थ एका देशातच येतात की नाही? किंबहुना त्याच्याही पुढे जाऊन म्हटलं तर जड जडाला अधिष्ठान होत आहे. म्हणजे अधिष्ठान कोण आहे? त्याचं चैतन्यच आहे. आणि ते चैतन्य काय आहे? ज्ञान रूपच आहे. ज्ञान हे त्याचं काय आहे? स्वरूपच आहे. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी हे मायेचे जे 3 गुण आहेत ते त्याच्या कार्यामध्ये येतात. असं दुसरं काही त्याच्यामध्ये सापडणार नाही, आहे की नाही? माया म्हटलं का त्रिगुणात्मक आणि माया कार्य म्हटलं की त्रिगुणात्मक. हा, कारणाचे गुण कार्यात असतातच त्याच्यामध्ये. अज्ञानात जर 3 गुण असतील तर त्याच्या ठिकाणी 3 गुण येतात. त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, त्याच्या ठिकाणी क्रिया आहे आणि त्याच्या ठिकाणी त्याचं जे स्वरूप आहे पदार्थ, ते पदार्थत्व नाही का? पदार्थत्व त्याच्या ठिकाणी. जिथं जिथं पदार्थ, तो पदार्थ काय आहे? तमोगुणाचा. ज्ञान सत्वगुणाचं आणि दिसणारी क्रिया ही त्याची काय आहे? आता तुम्ही म्हणा रज्जूमध्ये क्रिया कुठे आहे? रज्जूमध्ये ज्ञान कुठे आहे? आम्हाला कुठं अभिव्यक्त येतं? त्याचं कारण काय आहे? मूळ चैतन्य जे आहे ते ज्ञानरूप आहे. त्याच्यामध्ये ज्ञानाचा व्यवहार नाही. व्यवहार होण्यासाठी काय लागतं? व्यवहार होण्यासाठी त्याला अंतःकरण लागतं आणि त्या अंतःकरणाने काय करावं लागतं? चिदाभासाचं ग्रहण करण्याची योग्यता त्याच्या ठिकाणी असते. तेव्हा आपण जे समजा मनुष्य आहे, आपल्याला अंतःकरण आहे. सर्प आहे, त्याला अंतःकरण आहे. सर्पाची हालचाल होती. सर्पाला आपण क्रिया मानतो की नाही? ज्ञान मानतो. सर्पाच्या ठिकाणी हे तमोगुणाचं कार्य जे काही जड शरीर त्याला प्राप्त झाले, शरीराचे अवयव, ते कशाचे कार्य आहे? तमोगुणाचं मानतो. आता रज्जूच्या ठिकाणी कुठं आपल्याला ज्ञान दिसतंय? मी अगोदर सांगितलेलं लक्षात नसेल आलं तर परत पहा. रज्जू दोरीला पण ज्ञान आहे असं म्हणता येईल का? दोरीच्या ठिकाणी क्रिया आहे असं म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. मग त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे की ह्या सगळ्या सृष्टीचं जर प्रकार केले तर याच्यामध्ये 2 पदार्थ, एक स्थावर आणि जंगम. वृक्ष एकाच जागेवर राहतो की नाही? बरोबर आहे की नाही? आणि मनुष्य हालचाल करू शकतो. सर्पादी प्राणी, पशु, पक्षी, पार चिलटापर्यंत हे सर्व हालचाल करू शकतात. त्यामुळे आपल्याला त्यांच्या ठिकाणी क्रिया वाटते की नाही? नंतर अमिबाला सुद्धा ज्ञान आहे असं वाटतं. जर आपण एका ठिकाणी इलेक्ट्रिकचा करंट सोडला तर प्राण वाचवण्यासाठी तो दुसऱ्या दिशेने पळतो. म्हणजे त्याला ज्ञान आहेच की नाही? तसं रज्जूच्याही ठिकाणी ज्ञान आहे असं तुम्हाला म्हणता येईल का? म्हणता येत नाही. त्याचं कारण काय आहे की जसं आता भिंत आहे, भिंतीमध्ये आपल्याला जर आपलं मुखाचं अवलोकन करायचं झालं तर करता येईल का? नाही. भिंत हा पृथ्वी महाभूताचाच विकार आहे की नाही? भिंतीमध्ये पृथ्वीच महाभूत आहे की नाही? आणि आरसा घेतला तर आरशामध्ये कोणतं महाभूत आहे? पृथ्वीच महाभूत आहे. पण आरशामध्ये आपलं मुख दिसतं की नाही? दिसतं. याचं कारण काय आहे? याचं कारण काय? पृथ्वी महाभूताची जी शुद्धता आहे, त्या शुद्धता म्हणजे शुद्धता त्याच्या ठिकाणी असल्यामुळं आपल्याला त्याला प्रकाश ग्रहण करण्याची काय आहे? योग्यता आहे. आणि याला प्रकाश ग्रहण करण्याची योग्यता नाही भिंतीला, एकाच महाभूताचे विकार असले तरी. तसं या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी काय आहे? अंतःकरण उपाधी आहे की नाही? आणि त्या अंतःकरण उपाधीमुळे काय करतं? त्या ज्ञानाला ते काय करतं? अभिव्यक्त करतं किंवा त्या ज्ञानाला प्रतिबिंबित करतं. तसं सामर्थ्य वृक्षाधिकांच्या, रज्ज्वाधिकाच्या ठिकाणी आहे का? नाही. कारण त्या चैतन्याच्या प्रतिबिंबाला ग्रहण करण्यासाठी लागणारा जो अंतःकरण नावाचा उपाधी, तो उपाधी त्यांच्या ठिकाणी नाही. आता तर हे जगदीशचंद्र बोस त्यांनी ते संशोधन केलं ना वनस्पतीशास्त्र, त्यांनी इतकं केलं की वनस्पतीला देखील अंतःकरण आहे, परंतु मनुष्याच्या मानाने ते काय आहे तितकं लक्षात येत नाही. त्यांनी प्रयोग केले आणि वनस्पती जेव्हा मनुष्य कोराड उगारतो त्यावेळेला त्याच्या पेशीच्या रचनेमध्ये सुद्धा बदल होतो. याचा अर्थ त्याला सुद्धा अंतःकरण, बरोबर आहे ना? असंच आहे ना? तर त्याच्यामध्ये सुद्धा अंतःकरण आहे. परंतु आपल्याला जेवढ्या भावनाचं प्राकट्य करता येतं, समजा कोणी शस्त्र उगारलं तर आपण पळून जाऊ शकतो, तसा वृक्ष जाऊ शकत नाही. आणि इतकं त्याला जरी भावना असल्या तरी एवढं त्याच्या अभिव्यक्तीचं सामर्थ्य मात्र त्याच्या ठिकाणी नाही. त्याच्यापेक्षा पाषाणादी जे पदार्थ आहेत, जड पदार्थ, त्यांच्या ठिकाणी ते आपण जेव्हा पाषाणावर घन घालतो तर तेव्हा तो पाषाण फुटतो ना, त्याला एक थोडंसं अंतःकरण म्हणजे अत्यंत स्थूल रूपाने अंतःकरण आहे, परंतु त्याला तेवढ्या भावना व्यक्त करता येत नाही. पण जर त्या घनीभूत पदार्थांच्या रचनेचा बदल पाहिला
पूर्वीचे पदार्थ तर त्यांच्या सुद्धा रचनेमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये असणारे जे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन यांची जी रचना आहे तर त्याच्यामध्ये बदल दिसतो असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. म्हणून आपल्याकडचे जे म्हणतात ना, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, सर्वच्या सर्वच काय आहे, सर्वम खलविदम ब्रह्म, सर्वच परमात्मा रूप आहे. म्हणजे आपला विषय याच्यासाठी चालला की रज्जूच्या ठिकाणी ज्ञानाचा व्यवहार दिसत नाही किंवा रज्जूच्या ठिकाणी क्रियेचा व्यवहार दिसत नाही. याचं कारण त्याच्या ठिकाणी चिदाभासाला ग्रहण, चैतन्याच्या आभासाला ग्रहण करण्याची योग्यता नाही असं त्याचं स्पष्टीकरण आहे. पण त्याच्या ठिकाणी नाही का ते आहे, पण ग्रहण करण्याची योग्यता नाही, म्हणून तो व्यवहार आपल्या ठिकाणी दिसून येत नाही आणि इतरांच्या ठिकाणी तो व्यवहार दिसून येतो, इतकाच याचा अर्थ आहे. आता याचप्रमाणे शिंपीच्या ठिकाणी रूपे किंवा स्थानूच्या ठिकाणी पुरुष हे अनिर्वचनीय उत्पन्न होतात. अशी अनिर्वचनीय ख्यातीमध्ये पदार्थोत्पत्तीची रीती मानतात. शिष्य म्हणतो, महाराज, सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती कशी होते हे समजले आणि त्याच्या उत्पत्तीची साधन सामग्री म्हणजे फक्त रज्जूपही चैतन्याश्रित अज्ञानच हेही समजले. आता सर्पाचे ज्ञान कसे झाले ते सांगा. आता त्यांनी उत्तर खरं सर्पाचे ज्ञान कसे झालं असा प्रश्न विचारला होता, पण त्यांनी काय सांगितलं, सर्पाचं ज्ञान कसं होतं याच्या अगोदर सर्प कसा उत्पन्न होतो, अनिर्वचनीय पदार्थोत्पत्तीचा प्रकार सांगतो. आता नंतर तुला सर्पाचं ज्ञान कसं होतं हे नंतर सांगतो. मग आता त्या अनिर्वचनीय पदार्थोत्पत्तीचा प्रकार त्याला चांगल्या प्रकाराने समजला. चांगल्या प्रकाराने म्हणजे जीव जाईपर्यंत समजला. जीव जाईपर्यंत का जीवत्व जाईपर्यंत समजावा, जीव जाईपर्यंत काय उपयोग नाही, आहे की नाही. जीवच गेला तर मग काय पुढे त्याला समजणार. म्हणून फक्त त्यातलं काय व्हावं, जो जीवत्व आहे ते जीवत्व आहे तेवढंच फक्त बाधित व्हावं. म्हणून ते म्हणतात की मला तो चांगल्या प्रकाराने अनिर्वचनीय पदार्थोत्पत्तीचा प्रकार कळला. आता त्या सर्पाचं ज्ञान मला कसं झालं, आहे की नाही, हा सर्प आहे असं मला ज्ञान कसं झालं, म्हणजे अनिर्वचनीय पदार्थाच्या ज्ञानाचा प्रकार काय आहे ते मला सांगा. महाराज, सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती कशी होते हे समजले आणि त्याच्या उत्पत्तीची साधन सामुग्री. आता तो सर्प कशामुळे उत्पन्न होतो, त्यातून कांतांनी सांगितलं कोणताही पदार्थ उत्पन्न होण्याच्या पूर्वी त्याची सामुग्री सांगितली पाहिजे. मग सामुग्री सांगितली की नाही, सामुग्री काय सांगितली, सामुग्री ही सांगितली की त्या पदार्थाच्या पदार्थोपहित चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अज्ञानाचा परिणाम म्हणजे ते सर्प आहे असं त्याची सामुग्री सांगितली. मग त्याची सामुग्री काय आहे, अज्ञान, आहे की नाही. कशाचं, त्या पदार्थ विषयक असणारं अज्ञान, बरोबर ना. तर ते अज्ञान हीच त्याची काय आहे, सामुग्री. त्याचं सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान आणि त्या अज्ञानाचा क्षोभ म्हणजे तो पदार्थ, म्हणजे अज्ञानाचा परिणाम सर्प आहे अशी त्या सर्पाची सामुग्री सांगितली की नाही. त्याचं कारण कोण आहे, त्याचं अज्ञान, हे कारण आहे सांगितलं. त्याच्या उत्पत्तीची साधन सामुग्री म्हणजे फक्त रज्जूपही चैतन्याश्रित अज्ञानच आहे. ते अज्ञान कोणाच्या आश्रयाने राहतं, रज्जूपहित चैतन्याच्या आश्रयाने राहणारं अज्ञान हीच त्या अनिर्वचनीय सर्पाच्या उत्पत्तीची सामुग्री आहे असं सांगितलं. आता सर्पाचे ज्ञान कसे झाले ते सांगा. आता तो म्हणतो हे झालं सर्प उत्पत्तीचं ज्ञान, पण आता सर्प ज्ञान कसं उत्पन्न झालं हे सांगा. तिथं रज्जू आम्हाला सर्प जेव्हा ज्ञात झाला, हा सर्प आहे असं ज्ञान झालं, ते ज्ञान कसं उत्पन्न झालं, त्याला कारण कोण असं तो विचारतो, बरोबर ना. तर ते सांगतात अनिर्वचनीय सर्पज्ञानाच्या उत्पत्तीचा प्रकार. राहून द्यायचं. 8:30ला पाठ आहे ना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री